नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या चालू झाल्यात आणि सुट्ट्या म्हटलं की मुलांना घरी असल्यावर काही ना काही खायला पाहिजेत आणि म्हणूनच तुमची सखी तुमच्यासाठी घेऊन आले टूटी फ्रुटी पॅनकेक। वेळ न घालवता करूया सुरुवात। इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि 1 वाटी रवा घेते मी इथे। त्यासोबत घ्यायचे पाऊण वाटी साखर आणि मिक्सरला फिरवून याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचंय। आता माझं हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे, इथे बघू शकता तुम्ही। या प्रकारे आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। आता मी ही पावडर एका बोलमध्ये काढून घेते। यामध्ये घालायचे आपल्याला 4 चमचा तूप। इथे तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा घालू शकता किंवा बटर सुद्धा घालू शकता। तुपामुळे केक छान असे सॉफ्ट होतात। आता तुपासोबतच यामध्ये अर्धी वाटी दूध सुद्धा घालून घ्यायचंय। टाकून झालं की मिक्स करून घ्यायचंय। अतिशय सोपी रेसिपी आहे, अगदी सहज बनवता येते। आता हे हलवून झालं की आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचंय। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मिक्सरला लावून घेते। हे मिक्सरला मी आता लावून घेतले। इथे बघू शकता पेस्ट ही तयार झाली, पण ही घट्ट आहे। यामध्ये आपल्याला थोडं दूध टाकावं लागणार अजून। यामध्ये अजून मी अर्धी वाटी दूध टाकून घेते। चांगलं मिक्स करून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता ही कन्सिस्टन्सी असली पाहिजे। रवा दूध शोषून घेतं, त्यामुळे हे मिश्रण अजून घट्ट होणार आहे, पण सध्यासाठी आपल्याला या कन्सिस्टन्सीवर ठेवून द्यायचंय। आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते आणि आपल्याला हे बॅटर आता 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला करून ठेवायचं आहे। 20 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून घेऊयात। मिश्रण हलवून घेऊ। इथे बघू शकता तुम्ही मिश्रण हे आपलं आता घट्ट झालेलं आहे। रव्याने पूर्ण दूध हे सोक करून घेतलंय। आता या कन्सिस्टन्सी मध्ये आपलं बॅटर हे तयार झाले। आता एवढं पण घट्ट आपल्याला हे चालणार नाही, आपल्याला यामध्ये थोडं अजून दूध टाकावं लागेल। आता या स्टेजला अजून काही गोष्टी आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत। इथे मी 3 चमचा व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली। त्यासोबत घ्यायचं अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा। त्यासोबत थोडं मीठ सुद्धा टाकायचंय। मीठ अगदीच थोडं टाकायचं आहे। एवढं साहित्य आपल्याला यामध्ये या स्टेजला टाकून घ्यायचे। हे मी थोडं चहापत्तीच्या गाळणीमध्ये टाकून घेते, जेणेकरून त्याच्या गाठी होणार नाहीत। आता मी यामध्ये पुन्हा थोडं दूध घालून घेते। दूध घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचंय। चांगलं मिक्स करायचं, गुठल्या ठेवायच्या नाहीत। इथे बघू शकता तुम्ही ही कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये टाकायची आहे टूटी फ्रुटी। इथे मी जवळजवळ 4 ते 5 चमचा टूटी फ्रुटी घेतली आहे आणि यामध्ये आपल्याला पाव चमचा गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून हे एकमेकांना चिटकत नाहीत। चांगलं मिक्स करून घेऊयात। आता आपलं हे छान असं मिश्रण तयार झालंय। आता मी इथे एक अप्पे पात्र घेतलंय, याला आपण तूप लावून घ्यायचंय। या प्रकारे सगळीकडे तूप टाकून घ्यायचंय। आता मी हे ब्रशच्या साहाय्याने सगळीकडे व्यवस्थित असं लावून घेते। आता सगळीकडे तूप लावून झालं की आपल्याला यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचंय। आपल्याला हे पूर्ण भरायचं नाही, थोडीशी वरती जागा शिल्लक ठेवायची आहे, नाहीतर ते बाहेर जाण्याची शक्यता असते। हे आता आपलं मिश्रण अप्पे पात्रामध्ये भरून झालेलं आहे। यावर आपल्याला सजावटीसाठी थोडी टूटी फ्रुटी टाकून घ्यायची आहे। तुमच्याकडे बदामाचे काप असतील तर ते टाकले तरी सुद्धा चालेल। इथे आता आपली टूटी फ्रुटी टाकून झालेली आहे। आता इथे आपल्याला एक जाडसर तवा ठेवायचा आहे। डायरेक्ट अप्पे पात्र ठेवायचं नाही, नाहीतर खालून करपण्याची शक्यता असते। आता या प्रकारे अप्पे पात्र तव्यावर ठेवून द्यायचे। झाकण टाकून घेते। आता आपल्याला हे मंद आचेवर जवळजवळ 20 ते 25 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। आता आपली 25 मिनिटं झालेली आहेत। मी हे झाकण काढून घेते। वा, खूपच छान असे आपले पॅनकेक तयार झालेत। इथे आपण सुरीने चेक करून घेऊयात। इथे बघू शकता सुरीला काहीच चिटकत नाहीये आणि केक सुद्धा आपला अलगद उचलला जातोय, याचा अर्थ व्यवस्थित असे केक आपले शेकले गेलेत। हे आता आपण काढून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता खूप छान असे आपले केक तयार झालेत।
या प्रकारे आपण सर्व केक काढून घेणार आहोत. मुलांसाठी खूप छान असा खाऊ आहे, नक्कीच करून पहा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. इथे बघू शकता तुम्ही किती छान असे आपले टुटी फ्रुटी केक तयार झालेले आहेत. घरच्या घरी खूप छान असा मुलांसाठी खाऊ हा आहे, नक्कीच ट्राय करा. मुलं खूप आवडीने खातात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.